बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वैरमणि
सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मध्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापसकरणं कुशलसौपसम्पदा सचित्तपर्योदपणम् एतं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। हे बागुल सरांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रम त्याचप्रमाणे माननीय बागुल सर यांचे स्वागत सतीश बनसोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। आयुष्यमान डॉक्टर भिंगार दिवे आई यांचं स्वागत धमकाय साहेब। यानंतर अनिता ठोंबे मॅडम यांचं स्वागत। यानंतर सरोदे साहेब यांचं भागा विधाते आई यांचं स्वागत। त्यानंतर अशी मी त्यांना विनंती करते। सुखदेवे तिकडे बघा यानंतर भीमाई विधाते आई यानंतर पल्लवी कदम यांचं यानंतर पायल कुमारी कदम यांचं स्वागत। यानंतर सहादू कांबळे यानंतर दीपक गायकवाड यांचं स्वागत। नारायण आगळे सर म्हणजेच रथाचे सारथी यांचं स्वागत। यानंतर आशिष साळवे मॅडम गौतम बुद्ध आणि सर्व महामानवांना ज्यांनी ज्यांनी बहुजनांच्या हिताचं कार्य केलं अशा सर्वांना त्रिवार वंदन करते। विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करते आणि सर्वांना जय भीम जय भीम जय भीम। थँक्यू। मी इथे म्हणजे नियोजित प्रास्ताविक असं काही नव्हतं, हे वेळेवरच आहे, काही चुकलं वगैरे तर पदरात घ्या, म्हणजे समजून घ्या। तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणजेच या कार्यक्रमाचा उद्देश काय हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं।
तर नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या संचलनकर्त्या पूजा मॅडम यांनी म्हटलं की 16 वर्षापासून हा धम्मरथ आपल्या या एरियामध्ये येतो आणि आपण इथे कार्यक्रम आयोजित करतो. तर हा कार्यक्रम ऍक्च्युअली मी 4-5 वर्षापासून अटेंड करतेय आणि महत्वाचं म्हणजे मला हा कार्यक्रम विचारांची देवाणघेवाण वाटतो. पुण्यावरनं ते इथपर्यंतचा आलेला हा रथ विचारांचा, अनुभवांचा, चळवळीचा रथ असतो. जो गौतम बुद्धांची प्रतिमा आपल्या समोर असते, दिवा बागुल सर येतात, हजारे साहेब येतात, आपल्याला उद्बोधन करतात, विचारांची देवाणघेवाण करतात आणि त्यातूनच आपला हा कार्यक्रम संपन्न होतो. तर इथे आल्यानंतर आम्हाला पण फार आनंद वाटतो. उद्याला तर दीक्षाभूमीला आपण सगळे जण जाऊ, पण आज मात्र त्याची पूर्वतयारी आपली मानसिकता इथनं तयार होत असते. तर असा सुंदर असा हा कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम या परिसरामध्ये होत असतो. आज उपस्थिती पण बऱ्यापैकी आहे. तर नवीन विचार, नवीन प्रेरणा तरुण पिढींनी समोर यावे यासाठीचे विचार मागच्या भाषणामध्ये मला आठवतं मागल्या वेळच्या भाषणामध्ये हजारे साहेबांनी तरुणांना उद्बोधन केलं होतं की जर आपल्याला बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे. पण तरुणांपर्यंत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून विचार पोहोचतो. प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्यक्रम करून खूप कमी असतात, खूप कमी तरुण इथे दिसते. असो, आपण हे विचार घेऊन आपण आपल्या लेकरांना घरी जाऊन सांगू. तर या कार्यक्रमाचा उद्देश माता रमाई भवनाचं म्हणजे विकास काम जे सुरू आहे त्याबद्दलची प्रेरणा आणि एकंदरीत सुंदर असं हे वातावरण असतं. आजच्या दिवशी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करते आणि उद्देश फक्त या कार्यक्रमाचा एवढाच की ही धम्म यात्रा आपल्या इथे संपन्न होते आणि विचारांची देवाणघेवाण हे उद्बोधन आपण मान्यवरांकडून ऐकूया. आणि मी माझं प्रास्ताविक जास्त दाखवणार आहे, इथेच थांबते. जय हिंद, जय हिंद. हॅलो हॅलो महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वतः महाराष्ट्राचे जगत राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाचे आद्य जनक, राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले, रमाई निमाई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना अभिवादन करतो. उपस्थित असलेले मंचवरील सर्व पदाधिकाऱ्यांचं उपस्थित सर्वांना देणे. मला सुरुवात केलेला आहे. मला माझा हा सत्तेने बोलण्याचा, कारण माझं काम आहे संरक्षण केलं, म्हणून तरी माझा पुकारल्याप्रमाणे उपस्थित राहिलो आहे. बोलायचं काय मला काही माहिती नाही, कारण माझ्यापेक्षा खूप मोठे विद्वान असलेले आहे. मला काय बोलायचं हेच काय सुद्धा मला सर्वप्रथम बोलायचं म्हणजे मला असं वाटतं की ते जर आपण निवडून ते नागपूर पर्यंत तुम्ही याच्यावरती निवडून मोठे आपल्यासाठी बोलावं असं मला वाटतं. कारण मी बाबासाहेब बुद्धर्ग मोठे महापुरुषांच्या बाबतीमध्ये निवड काय बोलू शकणार नाही. मी त्याच्या बाबतीत 15 ऑक्टोबरला नेहरू रोड बहुजे या ठिकाणी रथाचं उद्घाटन झालं आणि तिथून दर मुक्काम आज 23 ऑक्टोबरच्या रोजी आपण या ठिकाणी पोहोचलेला आहे. येताना जे वातावरण आहे ते आम्ही पाहत गेलो. खूप छान वातावरण असतं. सर्वांना रथाची आवड असलेले सर्व काय ते
झालं की कष्ट वाढत नाही. एवढा प्रेम आम्ही त्याला लागलो. खूप हालाखींना पण रस्त्यावर जायच्या अडचणी पण निर्माण होतात, परंतु सर्व धर्म बांधवाच्या बोलण्यानुसार हळूहळू सर्व मार्ग चालल्या जातात आणि आम्ही पुढे सरकत आहोत. तर मी जास्त वेळ न घेता, कारण मला जे जास्त बाकीचं बोलता येणार नाहीये, तर मी एवढं बोलतो बोलून मी त्यानंतर डॉक्टर भिलार गिरे मॅडम यांना मी विनंती करते. डॉक्टर भिलार गिरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार प्रकट करावे. महापुरुष सेवा करते. सर्व मान्यवर आणि आदरणीय मंत्र्यांना प्रणाम करून उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना सगळं केले. खरोखर सांगताना किंवा बोलताना आनंद होत आहे की कारण या धम्मा अभियानाचं हे 16 वर्ष आहे आणि सातत्याने आमच्या ठिकाणी उपासिका उपासक कंटिन्यू 16 वर्ष झाली आता सोबत आहेत. प्रत्येक गावात सांगायचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आम्हाला प्रत्येक ठिकाणी आमच्या या धम्मा अभियानावरील सर्वच उपासक उपासिकांचं त्या कामानुसारांचं अत्यंत व्यवस्थितरित्या आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जातं. आमचा आग्रह तिथे केला जातो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं धर्मप्रवचन अगदी इतके ऐकण्यासाठी लोक उत्सुक केले बसलेले असतात. त्याचा खरोखर सारखा अभिमान वाटतो. आता इथे धर्मकीर्ती झाल्यावर सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या मागच्या वर्षापेक्षा आजच्या या कार्यक्रमाला बऱ्यापैकी चांगली उपस्थित आहे. म्हणून मी इथे जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करेन. इथे आल्याबरोबर त्यांनी आमचं अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि आजच्या या 16व्या धर्मदिनी आम्हाला खूप अभिमान वाटतो की प्रत्येक जिथे कार्यक्रम झाले, मग ते औरंगाबाद असेल, नंतर खामगाव असेल, मग तुळजापूर असेल, देऊळगाव राजा असेल, चिखली असेल, तिथे सगळ्यात जास्त उपस्थिती आम्हाला महिलांचीच भेटली. त्याच्यामुळं मला सार्थ अभिमान आहे की खरोखर कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही याच्यात महिला अग्रेसर आहेत याचा अभिमान आहे. कारण कुठलीही गोष्ट महिलांशिवाय होऊ शकत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जसा म्हटलं जातं की महिलांचा हात आहे, त्याच्या अर्धांगिनीचा हात असतो, तसा कुठल्याही कार्यक्रमात महिलांशिवाय शोभा नाही. आणि इथे आल्यानंतर खूप आनंद आणि देववरून आलं की आम्ही प्रत्येक वेळेस येतोय आणि जेव्हा माता रमाईच्या पूजनासाठी आम्ही तिथे जातो खूप अडचणीत रमाई होती. ज्या मातेनं अशा सूर्यासारख्या महामानवाला आयुष्यभर साथ दिली ती त्यांच्याही काळी अडचणीतच होती, ती त्यांच्याही पाठीमागेच होती आणि आतापर्यंत आपल्या या विहारात रमाई मागेच होती. रमाई किती कठोर परिस्थितीत होती हे सांगण्याचं मला काही कारण नाही, कारण प्रत्येकाने तो अनुभव घेतलाय. तिच्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे खूप आपल्याला त्या एवढ्या भागातून आपली 2-3 मिनिटाच्या अंतरावर सुद्धा आपल्याला खूप अडचणीतून जावं वाटते. परंतु आज इतकं अभिमानाने आणि आनंदाने सांगावं वाटते की रमाईचं विहार अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमा गौतमींच्या महिलांनी केले. त्याच्यामुळे मी त्यांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन करेन आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की आपल्या आईच्या कामात तिचं विहार यशस्वी करण्यात शेवटी तुम्ही जिंकलात असं मी म्हणेन. आणि तो तुम्ही पुढे करून दाखवलं की रमाई तरी तिने आयुष्यभर त्याग आणि त्याग केला असेल तर त्या त्यागाचा आम्ही काहीतरी अनुभव घेऊन केला, त्या त्यागातून मुक्त करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही आज ते विहार अगदी चांगल्या पद्धतीने केलं. रमाई अगदी मला एकदम तिथे असं प्रसन्न वाटल्यासारखं वाटलं आणि खरोखर रमाईच्या त्यागाला तुम्ही हे करून दिले, सार्थ करून दाखवले, याचा अभिमान आहे. खरोखर महिलांना सांगेल की आपण
सगळे असं सांगतात की भगवान बुद्धाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बाबासाहेब करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण मी म्हणेल बाबासाहेबांच्या पर्यंत आपण जाण्यासाठी आपल्याला माता रमाई करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या प्रज्ञासूर्याच्या पाठीमागे जर रमाईचा हात नसता, रमाईची साथ नसती तर कदाचित ह्या भारत देशाचं संविधान बाबासाहेब घेऊ शकले नसते असं म्हणण्यात मला वावगं वाटत नाही. कारण रमाईने बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टी साथ दिली. अत्यंत हलाखीची परिस्थिती काढून सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना कसली अडचण येऊ दिली नाही. कितीही संकट रमाईवर आली तरी तिने बाबासाहेबांना ते कळवण्याचा कधी परदेशात बाबासाहेब शिकत असताना त्यांना ते कळवण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या साहेबांना कुठलंही अभ्यासात व्यत्यय येऊ नये, त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये आणि ते कशासाठी करतो, फक्त तुमच्या आमच्या मानवाच्या कल्याणासाठी. कुठल्याही आईने आपली 4 मुलं डोळ्यात घालवली तरी बरी बाबासाहेबांना त्याची भडक सुद्धा लागू दिली नाही. बाबासाहेबांना त्याने कळवलं नाही. कारण जगाच्या कल्याणासाठी या 9 कोटी लेकरांच्या दीनदलितांच्या कल्याणासाठी साहेब परदेशात गेलेले आहेत आणि त्यांना आपल्या घरचा कुठलाही त्रास होऊ नये एवढं एका कारणासाठी रमाईने सगळे दुःख स्वतः पसरत गेली आणि बाबासाहेबांना कशाचाही त्रास दिला नाही. अशी ही त्यागमूर्ती रमाई आज आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात, प्रत्येक आपल्या घरातल्या याच्यात रमाईचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जाता कामा नये असं मला वाटतं. कारण रमाईचा त्याग नसता तर आपणही सुखी राहू शकलो नसतं. रमाईने कुठल्याही गोष्टीचा हट्ट जर बाबासाहेबांकडे केला असता तर तो खूप आयुष्यभर आयुष्य आणि आयुष्यारामात राहू शकले असते. परंतु आपण कशा परिस्थितीत असतो माझ्या प्रत्येक माता भगिनीने विचार केला पाहिजे. तिच्या प्रत्येक त्यागामुळे आपण आज सुखी आहोत. तिच्या प्रत्येक कष्टामुळे आज आपण चांगल्या पद्धतीने राहू शकतो. हे कुणी विसरता कामा नये. इथे सांगण्यासारखं भरपूर आहे. रमाई म्हणजे सगळं काही तुम्हा सर्वांना माहित आहे. परंतु इथे आपल्याला बाबू सर आणि हजारे सरांचं ऐकायचंय त्याच्यामुळे मी अधिक न बोलता ते थांबते. नमो बुद्धाय. जय बुद्ध. मॅडम, यानंतर मी सर्वोदय साहेबांना इथे विनंती करते की त्यांनी आपले विचार अभिव्यक्त करावे. माझ्यापेक्षा बरेच मंडळी बोलणार बाबू सरांनी जो धम्मभूमी ते दीक्षाभूमी जो काढलेला आहे आज त्याला कितीतरी स्वागत आणि हे पाहून मला एवढा आनंद झाला की बाबासाहेबच हे काय करतात. बाबासाहेबांनीच ही संघटना केली आणि सर्व लोकांचा सपोर्ट असाच राहील. कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप खूप कष्ट केले. कारण त्याच्याच कॉलेजमध्ये मी शिकलो आणि तिथंच मला नोकरी लागली आणि त्यांनी जो संविधानाच्या घटनेचे अधिकार दिले तर मला एवढा अभिमान मिळाला की मोठे मोठे अधिकारी माझ्यापेक्षा मोठे त्यांच्या लेवलला मला बसण्याची ताकद आली. त्यावेळेस खरी मला बाबासाहेब कळले की त्या बाबासाहेबांनी काय केलं. एवढे म्हणून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद. खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हजारे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार अभिव्यक्त करावे. आयुष्यामध्ये प्रकाश केव्हा कुठल्या तारखेला कुठल्या दिवसाला त्याचा विचार करा. प्रकाशाची पहाट, उजेडाची पहाट आपल्या आयुष्यामध्ये केव्हा होईल. बरोबर सर, आदरणीय आणि आपण सर्व 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी जर दीक्षाच दिली नसती आम्ही कुठे राहिलो. विचार करायचा आमचे पूर्वज काय करत होते, त्यांची पोझिशन काय होती, ते कसे राहत होते. आणि जेव्हा बाबासाहेबांनी ही दिशा दाखवली त्या दिशेने आपण प्रवास केल्यामुळे या समाजाची गती, प्रगती, उन्नती
हे सगळं आपल्याला दिसत आहे. अनेकदा शासकीय स्तरावर टीका होताना दिसतं की यांना रिझर्वेशन मिळाल्यामुळे हा समाज पुढे गेला. बागुल साहेब, रिझर्वेशनच्या अंतर्गत 36 जाती येतात. महाराष्ट्राची जी लिस्ट आहे त्यात 36 जाती येतात. मग बाकीच्या 35 जाती का बरं पुढे नाही गेल्या? रिझर्वेशन त्यांनाही होतं ना, मग त्या पुढे का बरं नाही गेल्या? आपण बुद्धाचा मार्ग अनुसरला म्हणून आपली प्रगती झाली. बाबासाहेबांचा विचार आपण ऐकला म्हणून आपण प्रगती झाली. रिझर्वेशनमुळे प्रगती झाली नाही. कारण त्यांनाही रिझर्वेशन मिळालं तर ते आज या स्थितीला नाही. तुलनात्मक अभ्यास करा मित्रांनो. आपण अत्यंत कठीण परिस्थितीत जातो. देशामध्ये विपरीत वातावरण आहे, विपरीत परिस्थिती आहे. सत्ताधारी ज्याची सत्ता असतं किंवा सत्तेचं पाठबळ ज्या संस्कृतीला लागतं, ज्या विचारांना लागतं, ती संस्कृती बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात. बाबासाहेबांच्या सम्राट अशोक होऊन गेले ज्यांनी बुद्धांच्या विचारांना पाठबळ दिलं होतं. 84,000 विहारं, 84,000 लेण्या, 84,000 स्तूप त्यांनी उभारली होती. आणि आज त्याच्या विपरीत परिस्थिती. देशातला जातीयवाद वाढतोय, जाती जातीतली भिन्नता वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय? आपण कुठल्या भूमिकेचा वावर घ्यायला? मित्र, एक प्रश्न तुमच्यासाठी. आतापर्यंत लिंगारदेव, डॉक्टर लिंगारदेव, मेजर सगळे बोलून गेले. बाबासाहेबांनी, रमाईने आपल्याला काय दिलं? माझा एकच प्रश्न आहे की आपण बाबासाहेबांना काय दिलं? विचार करा क्षणभराचा. आपल्या चुलीमध्ये पाणी ओतून बाबासाहेबांनी आपल्या सर्वांच्या चुली पेटवल्या. आपल्या मुलाबाळांची काळजी न घेता ही सगळी मुलंबाळं सुखी कशी राहतील त्यासाठी प्रयत्न केला. मागच्या 16 वर्षापासून बागुल सर इथे येतात, इथे प्रबोधन करतात. येताना जवळपास 10 ते 12 गावांना प्रबोधन करतात, जाताना 10 ते 12 गावांना प्रबोधन करतात. गेली 45 वर्ष ते आपलं आयुष्य या प्रबोधनात वेचतात. हा रथ पहिल्यांदा 16 वर्ष ज्यावेळेस इथे आला आधी त्यावेळेस बागुल सरांच्या एका पायाला रॉड लागलेले, त्यांचा पाय तुटला होता. आणि तशाही परिस्थितीत ज्यांनी सन्मानाचं जीवन दिलं, ज्यांनी मानाचं जीवन दिलं, त्यांच्या विचारांसाठी मला काहीतरी करता येतं का म्हणून गेली 45 वर्ष सारखं ते प्रबोधन करीत आहे. ज्यांनी शिक्षण दिलं, अंगाला कपडे दिले, जो वर्गाबाहेर बसला आणि आज आपल्याला वर्गात बसवतो. कोणी दिले शिक्षण आपल्याला? ज्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला आणि आपल्या नळाला पाणी आहे. 10 बाय 10च्या रूम मध्ये शेळीसहित बाबासाहेब राहिले. आज इकडे मानवटकरांची इमारत उभी आहे, तिकडे गौतम पाटलांची इमारत उभी आहे, तिकडे निमडे साहेबांची इमारत उभी आहे. अशा अनेक इमारती आपल्या उभ्या राहिल्या. कुणामुळे उभ्या राहिल्या? बाबासाहेबांच्या त्यागामुळे. स्वतःच्या चुलीत हजारो वेळा पाणी होते आणि आज तुमच्या चुली पेटवल्या. पोटच्या ढेकरांना त्यांनी मातीत गाडले आणि तुमच्या गोळ्यांना कपडे आणि भाकरी दिली. उन्हात भाजणाऱ्या उघड्या शरीराला शीतल हवा दिली. कायम हातभर खड्डा पडलेल्या तुमच्या पोटाला पोटभर भाकरी दिली. तुमचे शेणाचे हात पेनाला लावले. आज जगायचं शिकवलं बाबासाहेब. उसवलेल्या व फाटलेल्या देहाला समतेच्या आणि मकरीच्या दोऱ्याने शिवून काढले. त्याला बैलगाडीत उतरून हाकलून दिले. त्याने तुम्हाला 4 चाकी गाडी दिली आहे. प्रत्येकाकडे थुंकी झेलत फिरणाऱ्या माणसाला अधिकाराची जागा दिली आणि शब्द बोलायला परवानगी नसताना आज तुमच्या शब्दांना आभार पण दिले. तसेच या बाबांनी या देशाची शासनकर्ती जमा होण्याची स्वप्न तुम्हाला दाखवली. आज गावकुसा राहायचा माणूस गावात आला. महाडवाड्याचं नामकरण सिद्धार्थनगर, गौतम नगर, भीम नगर, गणपती, धम्मकीर्ती नगर झालं. किरामुंग्याच्या आपल्या जगण्याला माणूसपणाचा अर्थ मिळवून दिला. एवढे सगळे आपल्यासाठी बाबासाहेबांनी. आपण बाबासाहेबांना काय केलं? जे बाबासाहेब जे म्हणतात त्याच्यावर तरी आपली पाऊलवाट आहे का? त्याचं परीक्षण निरीक्षण करावं. माझ्या तरुण मुली
पायाला काळा दोरा बांधतात. का बरं बांधतात त्याचं कारणच मला कळत. काळं अशुभ की शुभ? काय म्हणायचं? काळी पुस्तकी आहे की अशुभ की शुभ? अरे पहिलं अक्षर आडी लाईन, उभी लाईन, 0 1 काळ्या ब्लॅकबोर्डवर शिकवलं जातं. काळा जर ब्लॅकबोर्ड नसता, काळा नसता तर आपण शिकलोच नसतो. म्हणजे काळी पुस्तक अशुभ कशी काय असेल? आपल्याला त्यातलंच आकलन झालं नाही. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा नसून 22 आदेश आहेत. काय आहेत ते? 22 आदेश आहेत. 11 नकारार्थी आहेत आणि 11 होकारार्थी आहेत. बरोबर आहे. त्या प्रत्येक आदेशाचं पालन तरी होतं का आपल्याकडे? पण बाबासाहेबांचं जर आपण ऐकत नाही, बाबासाहेबांचं जर आपण जोमानत नाही, आपली परिस्थिती काय? हा जो पुतळा उभारला, पुतळा बघण्यासाठी, हार चढवण्यासाठी, मेणबत्ती लावण्यासाठी, अगरबत्ती लावण्यासाठी, यासाठीच आहे की बाकी त्याचा अर्थ वेगळा आहे? बाबासाहेब गौतम बुद्धाची मूर्ती ट्रकवर बसवून आळंदी देऊपासून तो रथ नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंत आणतात. का बरं असं करतात? या सगळ्या गोष्टीचा आपल्या मनाला प्रश्न विचारून त्याचा विचार करावा. आमचे युपीचे दिल्लीचे समाज कल्याण मंत्री त्यांनी 22 प्रतिज्ञा वाचन केलं, धम्मदीक्षेच्या समारंभात स्वीकारलं. केजरीवालच्या मंत्रिमंडळातलं त्यांना काढून टाकलं. बाबासाहेबांनी केलेल्या 22 प्रतिज्ञा. आज देशाचं संविधान मोडकळीस निघाले. मानवता संपायच्या मार्गाला लागली. आपली भूमिका काय? आपण कुठल्या भूमिकेत जगणार आहोत, कुठल्या भूमिकेत वागणार आहोत? बाबासाहेबांना आपण कुठल्या वागण्यातनं, कुठल्या कृतीतनं त्यांचं समर्थन करणार आहोत? हे जर समर्थन आपल्याला करता आलं नाही, आज आपल्या वसाहतीतली काही मुलं बाहेर आहेत, विदेशात आहे. ती विदेशात आहेत याचं कारण बाबासाहेब आहे. जर त्या मुलांना इथून फोन करून सांगितलं की बाबा रे तुझ्या आई वडील आजारी आहे, काय म्हणतो तो? भिंगारे मॅडम, डॉक्टर भिंगारे मॅडम काय म्हणतो तो? की मी तुम्हाला पैसे पाठवतो, माझ्या आई वडिलांना ऍडमिट करून द्या आणि काय होते ते तुम्ही पहा, आज मला वेळ नाही म्हणतो. असं पुढची गोष्ट, एखाद्या वेळेस जर काही कमी जास्त झालं आणि मग मुलाला फोन केला बाबा रे असं असं झालं, तो म्हणतो मी अत्यंत मुलाच्या कामात बिझी आहे, माझं एक सॉफ्टवेअर पूर्ण करायचं आहे मला आणि त्यासाठी टाइमची मर्यादा आहे, तर तुम्ही आठवून घ्या कुठली प्रक्रिया, सगळी प्रक्रिया आणि नंतर मी येतो. हा अभाव, ही उणीव कशाचं लक्षात? आपण जे संस्कार करायला पाहिजे होते बाबासाहेबांच्या विचाराचे, बुद्धांच्या विचाराचे, ते संस्कार आपल्याकडनं झालेले नाही. आणि झालेले नसल्यामुळे हे आजची परिस्थिती होती. तुम्ही मुलाला शिकवून विदेशात पाठवतो, पण विदेशातला मुलगा संस्कार पूर्ण झाला का ह्याचा विचार करायला, त्याच्यावर ते विचार अंकित करायला आपल्याला सवय मिळाली नाही. अभ्यास कर, 12वी झाली की कॉलेजमध्ये, 10वी झाली की 12वीमध्ये, त्यासाठी आपण केलं ते. आज समाजाची अवस्था कशी नाही? या सगळ्या गोष्टीतलं मित्र खूप जास्त बोलत नाही, वेळ झालेला आहे. 24चं युद्ध तुमच्या पुढे उभं ठाकलेलं आहे. आज संविधान मोडकळीस निघालेलं आहे. गुलाम बनवण्याची प्रक्रिया देशामध्ये सुरू झाली. देशातल्या 80 करोड जनतेला फुकटात धान्य वाटलं जातं. तुमच्या वस्तीतनं तांदूळ घेण्यासाठी गाड्या फिरतात. कशासाठी गाड्या फिरतात आहे? तांदूळ घेण्यासाठी. कुठली शेती आहे तुमच्याकडे? कुठल्या शेतात भात करता तुम्ही पीक काढलेले तांदूळ विकताय तुम्ही? देशाचा प्रमुख भ्रष्टाचार करतो आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये तुम्हालाही सहभागी करतोय. तुम्हाला तांदूळ देऊन विकायला लावतो, म्हणजे त्या भ्रष्टाचाराचा एक पार्ट आहे. हे तुम्ही लक्षात. एक तर तांदूळ स्वीकारू नका आणि स्वीकारले असतील तर कुटुंबाच्या कामी लावा, ते विकू नका. तुम्ही जर ते तांदूळ विकत असाल तर भ्रष्टाचाराचा एक पार्ट तुम्ही आहे, तुमच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार पेरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या जनतेला लाचार बनवणं, लाचारी शिकवणं आणि लाचारीच्या पुढची स्टेज जी आहे ती गुलामी. जो माणूस लाचार असतो तोच गुलाम होऊ शकतो.
तर देशातल्या 80 करोड जनतेला गुलाम बनवण्याचं षडयंत्र इथलं शासन करत आहे, ज्याला तुम्ही तुमच्या मताने निवडून दिले. पंतप्रधान कोणाचा? पंतप्रधान एकट्या हिंदूंचा आहे, एकट्या ब्राह्मणांचा आहे. पंतप्रधान देशाचा आहे. देशाचा पंतप्रधान देशाचा विचार करत नाही, एका विशिष्ट समुदायाचा, एका विशिष्ट विचार प्रणालीचा विचार करतो, जी विचार प्रणाली बाबासाहेबांच्या विचार प्रणालीच्या विभिन्न आहे आणि विरोध आहे. अशा वेळेस आपली भूमिका काय असावी? आपण कुठल्या भूमिकेतनं पुढे जाणार आहोत? बागुल साहेब नागपूरची गोष्ट करतो. नागपूरला 2100 बूथ आहेत. 2100 मशीन आलेल्या आहेत. मशीनची चाचणी झालेली. एका बूथवर 1250 ते 1300 वोटिंग होणार आहे. आपलं वोटिंग किती आणि कुठला आपला पक्ष? आपण कुठल्या पक्षाचे? हा प्रश्न मी अनेकदा तुम्हाला विचारला. तुमचा प्रश्न विवेकाचा की अविवेकाचा, ज्ञानाचा की अज्ञानाचा, श्रद्धेचा की अंधश्रद्धेचा, सत्याचा की असत्याचा, माणुसकीचा की अमानुसकीचा, कुठल्या पक्षाचा? आज देशामध्ये 26 पक्ष विभिन्न विचाराचे, विभिन्न विचारधारेचे, ज्यांचं एकमेकाशी कधीही पटत नाही असं त्या जातीयवादी पक्षाशी लढण्यासाठी एकत्र आलेले आहे. आणि आपण, मी तुम्हाला म्हणलं की बाबासाहेबांना आपण काय दिलं, आपण कमीत कमी एकत्र जरी राहिलो ना तरी बाबासाहेबांना काहीतरी दिल्याचं समाधान आपल्याला लागेल. पण आपण एकत्रही राहत नाही. अडचण ती आहे. बंधूजी बरोबर आहे. आपण एकत्र तरी आहोत का? कुठल्या विचारावर एकत्र आहोत? कुठल्या भूमिकेवर एकत्र आहोत? निदान येणाऱ्या या 24च्या युगात या जातीवादी पक्षाचा जो कोणी कॅन्डिडेट असेल, कृपया बाबासाहेबांचं रक्त जर आपल्या शरीरात असेल तर कृपया त्याला मदत करू नका. त्यांच्या विरोधात जो त्याला पाडणारा दुसरा प्रबळ निवडून येणारा उमेदवार जर असेल, ही इलेक्शनची सभा नाही, मी राजकारणी नाही, पण मी आता राजकारण करतोय. सातत्याने रात्रंदिवस आम्ही तेच करतो आहे जे आम्हाला करायचं आहे. जर हे झालं नाही तर उद्या तुम्हाला बाहेर पडताना एक टिळा लावावा लागेल आणि तो टिळा तुमची ओळख दाखवेल. या कम्युनिटीला हा टिळा, त्या कम्युनिटीला तो टिळा, त्या कम्युनिटीला तो टिळा, आणि तो टिळा तुमची ओळख आहे. आणि टिळा तुम्हाला गुलामी शोधेल. हे लक्षात ठेवा. हे दिवस वेगळे नाहीत. आता रिझर्वेशन तुमचं संपलं, आरक्षण संपलं, नोकऱ्या संपल्या आणि संविधानाला हे सरकार जुमानत नाही. बाबासाहेबांच्या विचारांना कुठेच थारा देत. आज देशाची राष्ट्रपती आदिवासी समाजाची असल्यामुळे देशाची नवीन पार्लमेंट तयार केली आणि तिच्या उद्घाटनाला तिला बोलावलं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. एक स्त्री आणि ती आदिवासी समाजाची स्त्री म्हणून तिला देशाच्या पार्लमेंटच्या इनॉव्हेशनला या शासनाने बोलावलेलं नाही. जगजीवनरावांनी एका मंदिराचं इनॉव्हेशन केल्यानंतर ते मंदिर गोमूत्राने धुवून काढलं. हे तुम्ही लक्षात घ्या. नारायण राष्ट्रपती होते, साऊथचे होते, शेड्यूल कास्ट होते, त्यांची अनेकदा या शासनाने अवहेलना, सरकार कुठलेही असो, पण जी मेंटॅलिटी आहे त्या मेंटॅलिटी तुम्ही आम्ही काय नाही. बाबासाहेबांना जर बैलगाडीत उतरवून दिलं तर तुमच्याची काय आहे? म्हणजे पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. हे ठरलेलं आहे की यावेळेस जर त्या विचाराचं शासन झालं तर तुम्हाला टिळा लागेल. टिळा ठरलेला नाही आणि मग तुम्ही किती अंतरावर चालायचं, तुमची सावली पडू द्यायची की नाही द्यायची, तुमचं मार्केट कुठलं, तुमचं हॉटेल कुठलं, तुमची विहीर कुठली, तुमची बस कुठली, आगगाडीमध्ये तुमचा डबा कुठला, हे सगळं शासन डिसाईड करतं. हे तुम्ही लक्षात. मी जी सांगतो याच्यात वावगं काहीच नाही, विशिष्ट काहीच नाही. आराखडा तयार आहे, संविधान बदलणार आहे आणि संविधान मनुस्मृती याच्यामध्ये ओतपोत भरलेली आहे. असं संविधान या देशामध्ये येणार आहे. त्यावेळेस आपल्या भूमिका निश्चित करा. वेळ कमी आहे.
तुमचा याच्यानंतर 8 महिने 7 महिने हा एकच कार्यक्रम जरी राबवला तुम्ही आपसातले मतभेद विसरून, तर आपण कुठेतरी आपल्या पुढच्या पिढ्यांना न्याय देऊ शकू, अन्यथा पुढच्या पिढ्यांना न्याय देऊ शकणार नाही. आज माणूस सर्व घेऊन येतात. शासन जर बदललं आणि त्याच विचाराचं शासन आलं तर पुढे रथ काढायला परवानगी देतील की नाही देतील, आणि बाबूल सर पुढल्या वर्षी रथ घेऊन इथे येतील की नाही येतील ह्याची गॅरंटी नाही. अगदी स्पष्टपणे सांगतो. बरोबर, जर या विचाराचं शासन इथे या 24च्या इलेक्शन मध्ये पुढे आलं तर तुमचे आणि माझे हाल काय होतील हा विचार. आपण जगतो आईवडिलांचं जगणं मुलांच्या सुखासाठी, मुलांच्या आनंदासाठी, मुलांच्या उन्नतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, त्यासाठी असतं. मग मुलांची प्रगती आपण कशी साध्य करणार आहोत? मोठ्या इमारती बांधून, मोठ्या कार देऊन किंवा बँक बॅलन्स देऊन मुलांची प्रगती होत नाही. आता ज्या काही बोलून गेल्या प्रस्ताविकामध्ये की मुलांना विचार दिल्याशिवाय, विचारच समाज परिवर्तन करू शकतो, विचारच घर बदलवू शकतो, विचाराची दिशाच माणसाचा उत्कर्ष करू शकतो, विचाराशिवाय दुसरं काही नाही. आणि आज समाज विचार शून्य होत चालतो. आज जवळपास देशातला 80% समाज चिखलात रुतलेला आहे. कुठल्या चिखलात रुतलेला आहे? अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. आज नागपूरभर जेवढा धम्मचक्र प्रवर्तनाचा गाजावाजा होत नाही तेवढा इतर कार्यक्रमाचा गाजावाजा होताना पाहताना दिसतोय तुम्हाला. त्या देशातला 80% समाज अंधश्रद्धेच्या, अज्ञानाच्या चिखलात उतरून पडलेला आहे. याला बाहेर काढणारे विद्यापीठ कुठलं लागूच आहे? बाबासाहेबांनी तार्किक युक्तिवाद करायला सांगितला. तर्काला पटेल, बुद्धीला पटेल असा युक्तिवाद करून आयुष्याचं मार्गक्रमण करा. तर्क कुठे होतो? बाहेर काढला मुलांना. जिथे मुलींना बलात्कार करून कलेक्टरच्या उपस्थितीत जाळलं जातं तिथे ही सगळी पूजा अर्चा 8 दिवस करून आपण काय करतो? काय साध्य करतो? तुम्ही याचा विचार करा मित्र हो. आणि मार्ग कुठला निवडायचा, कुठल्या मार्गाने जायचं ह्याचा थोडं विचार करा. मला वाटतं मी इथे थांबतो आणि बागुल सरांना पुढल्या कार्यक्रमासाठी मिळेल. मग मुलांची प्रगती आपण कशी साध्य करणार आहोत? मोठ्या इमारती बांधून, मोठ्या कार देऊन किंवा बँक बॅलन्स देऊन मुलांची प्रगती होत नाही. आता ज्या काही बोलून गेल्या प्रस्ताविकामध्ये की मुलांना विचार दिल्याशिवाय, विचारच समाज परिवर्तन करू शकतो, विचारच घर बदलवू शकतो, विचाराची दिशाच माणसाचा उत्कर्ष करू शकतो, विचाराशिवाय दुसरं काही नाही. आणि आज समाज विचार शून्य होत चालतो. आज जवळपास देशातला 80% समाज चिखलात रुतलेला आहे. कुठल्या चिखलात रुतलेला आहे? अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. आज नागपूरभर जेवढा धम्मचक्र प्रवर्तनाचा गाजावाजा होत नाही तेवढा इतर कार्यक्रमाचा गाजावाजा होताना पाहताना दिसतोय तुम्हाला. त्या देशातला 80% समाज अंधश्रद्धेच्या, अज्ञानाच्या चिखलात उतरून पडलेला आहे. याला बाहेर काढणारे विद्यापीठ कुठलं लागूच आहे? बाबासाहेबांनी तार्किक युक्तिवाद करायला सांगितला. तर्काला पटेल, बुद्धीला पटेल असा युक्तिवाद करून आयुष्याचं मार्गक्रमण करा. तर्क कुठे होतो? बाहेर काढला मुलांना. जिथे मुलींना बलात्कार करून कलेक्टरच्या उपस्थितीत जाळलं जातं तिथे ही सगळी पूजा अर्चा 8 दिवस करून आपण काय करतो? काय साध्य करतो? तुम्ही याचा विचार करा मित्र हो. आणि मार्ग कुठला निवडायचा, कुठल्या मार्गाने जायचं ह्याचा थोडं विचार करा. मला वाटतं मी इथे थांबतो आणि बागुल सरांना पुढल्या कार्यक्रमासाठी मिळेल. यानंतर मी परदेशींना इथे 2 शब्द बोलण्यास आमंत्रित करते. यांच्या पुतळ्याजवळ बाबुल साहेबांची रथयात्रा आली
आणि त्या रथयात्रेचं धर्मकीर्ती नगरातील जनतेने स्वागत केलं ही स्वागत राहणारी भाव आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हजारे साहेब, बाबू साहेब आणि आपण उपस्थित सर्व धर्मकीर्ती नगरातील आणि निमंत्रित पाहुणे मंडळीवर, जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं तेव्हा पण हजारे साहेब आले होते, आज पण आले आणि आजचं त्यांचं भाषण हे तुम्हाला मार्गदर्शक असं आहे. आपण जर समजा त्यांच्या भाषणाचा सखोलतेने अभ्यास जर केला नाही आणि आपल्या कृतीत जर उतरवलं नाही तर खरोखरच समाजाचा वाटोळा आहे. कारण RSSचा उद्देश त्यांचा खंडा जो आहे तो फक्त दलित लोकांवर उभारण्याचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी विचार करून एका दिलानं समाजात किती भांडा काही बिघडत नाही. समाजात भांडले तर ज्याच्याशी भांडता ते तुमच्यापेक्षा भक्तप्रबळ आहे हे लक्षात घेत नाही. तुम्ही हे लक्षात घ्यावं. आणि ज्या आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, ज्या प्रियदर्शी सहकारी गृहनिर्माण संस्थेनं या धर्मकीर्ती नगराची स्थापना केली होती, ती प्रियदर्शी सहकारी गृहनिर्माण संस्था एकाच्या हाताने डुबली, पण भंते महापंथाने ती डुबलेली संस्था वापस आणली. पैसे खर्च झाले परंतु त्यातून जिंकून आणली. आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाची ही बाब आहे की आपण धर्मकीर्ती नगरवासियांनी तिचं जतन केलं पाहिजे. मी आणखी म्हणजे काही उत्पाद केले नाही, तर जनतेच्या हितासाठीच आणली. जनतेने हिचं रक्षण करावं असा माझा आग्रह आहे. दुसरा एक प्रश्न आहे, या धर्मकीर्ती नगरातील मुलांना, स्त्रियांना, पुरुषांना अभ्यास करावा यासाठी लायब्ररी बांधली होती, आहे बांधलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे त्याचं नाव होतं. पण पुढे आमच्या काही लोकांनी दवाखान्याला ती बिल्डिंग देऊन टाकली आणि दवाखान्यावाल्यांनी ती आता मेहनत करणाऱ्यांना दिली, मलमपट्टी लावणाऱ्यांना. तिची सोडवणूक करायची आहे. ती कशी करता येईल याचा मी विचार करत आहे. कारण माझ्या मनात धर्मकीर्ती नगरच्या लोकांविषयी जे प्रेम आहे, जी आत्मीयता आहे, त्यामुळे तिची
सोडवणूक करणे हे आवश्यक आहे. सध्या त्या दवाखान्यात पैसे कमवले जातात. आपला उद्देश होता की आपल्या वस्तीतील लोक मुलं शिकले पाहिजेत, त्यांना अभ्यास करायला मिळालं पाहिजे या पवित्र उद्देशाने ती लायब्ररी बांधण्यात आली. परंतु आज आपल्या हातात ती नाही आहे. ती येईल, आपण आणू. तुम्हा सर्वांची साथ जर असली तर निश्चितपणे आपण आपली लायब्ररी आणू. समाजाची स्थिती या वेळेला मोठी विचित्र आहे. समाज चांगल्या कामाकडे जाण्यापेक्षा वाईटाकडे जाण्याचा अधिक प्रयत्न करते. असे काही लोक समाजात आहेत ज्यामुळे समाजातील चांगले लोक भरडले जातात आणि वाईट लोक भरडले जातात. तेव्हा आपल्या जनतेसाठी विहार झालं काय, आता साधनेचे वर्ग सुरू होतील, परंतु अजून विसरून बांधायचे आहेत. एकीकडे पुरुष, एकीकडे स्त्रिया, दोन हॉल पण बांधायचे आहेत. एक धर्मकीर्ती नगरच्या महिला मंडळासाठी आणि दुसरं विद्यार्थ्यांसाठी. आपल्या सर्वांची जर साथ असली तर हेही काम होईल. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे बसवायचा होता तेव्हा या जागेची निवड मी सांगितल्याप्रमाणे झाली आणि आज लोकांना बसायला जागा मिळाली ही आनंदाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ लिहिला पैशाच्या समस्येचा. आणि हा ग्रंथ लिहून इंग्रज सरकार आपली कशी लूट करत आहे आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे हे जगाला दाखवून दिलं, भारतीयांना दाखवून दिलं. कारण काही लोकांनी टीका केली होती की बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यासाठी काहीच लढाई करत नाही, पण बाबासाहेबांनी लेखणीतून लढाई केली आणि लेखणीतून लढाई करून बाबासाहेब कशी थोड विचाराचे आहेत हे दाखवून दिलं. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला की पाकिस्तानची मागणी जी आहे ही कशी मूर्खपणाची आहे. कारण आजही आपण पाहतो तर पाकिस्तानात धडपसारच चालू आहे, तिथे शांतता कधीच नाही आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलं होतं की पाकिस्तान जाऊन तुम्ही चूक करू नका, पण महात्मा गांधींना बाबासाहेब आंबेडकरांना बांगलादेशच्या लोकांना नोंदून केलं होतं, तो भाग तोडायचा होता आणि मुसलमानांना वेगळं करायचं होतं. म्हणून त्यांनी अशा प्रकारे गांधीजींनी त्याला संमती दिली होती. आपण बाबासाहेबांनी लिहिलेली जी घटना आहे ती वाचली का? अरे एकदा तरी वाचाल तर त्या घटनेत काय आहे हे तुम्हाला कळेल. आणि त्या घटनेच्या रक्षणासाठी आपण आपल्या शरीराचा थेंब देण्यासाठी तयार होऊ. इतकी ही कल्याणकारी घटना आहे
ब्राह्मण वर्ग आपल्यावर कुठून का पडत आहे? कारण ती घटना बदलवण्याचा त्यांचा विचार आहे, परंतु घटना सहजासहजी आपण बदलून देणार नाही असा आपला निर्धार असला पाहिजे, तरच आपण बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी होऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली वाहूया. आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपणा सर्वांचा कृतज्ञ आहे. मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद. यानंतर दरवर्षी एक आदर्श बोरगा कुटुंब पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी सुद्धा एका कुटुंबाला आदर्श बोरगा कुटुंब पुरस्कार देण्यात येत आहे. तेव्हा मी माननीय बागुल सर यांना विनंती करते की आदर्श कुटुंब म्हणजे भीमराव मानवटकर साहेब तसेच नलिनी मानवटकर आई यांनी पुढे येऊन त्यांचा पुरस्कार स्वीकृत करा. यांना विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे आजचे प्रमुख, या सभेचे प्रमुख माननीय डॉक्टर हजारे, माननीय आदरणीय मंडळीजी, आमच्या रथाबरोबर आलेले सर्वच उपासक आणि उपासिका, आजही तो दिवस मला आठवतो. 2008ला काहीतरी मला वाटतं 13 ऑक्टोबरला 13 की 14 असं काहीतरी होतं. 13 ऑक्टोबरला सॉरी 13 ऑक्टोबरला या पुतळ्याचं उद्घाटन झालं. 14ला दसरा होता. त्यावेळेला इथे हा पुतळा जेव्हा बसला आणि तो दिवस रथाचा पहिला दिवस, तो रथाचा पहिला दिवस होता. त्या दिवसापासून तो मला आजही दिवस चांगला आठवतो. डॉक्टर यशवंत मनोहर होते, त्यानंतर बीजी बोरसे पाटील पण होते, त्यानंतर लक्ष्मण माने होते, बबन कांबळे होते. आता ते नाही एवढी मोठी बी नागसेन अशी कोणतरी बंदी होती आणि माझ्याबरोबर सहज होते. इथे जैविक कार्यक्रम या ठिकाणी झाला होता. तो दिवस आजही मला चांगला आठवतो. आणि त्या दिवशी एकाच्या नाव घेत नाही, परंतु एकाच्या भाषणातून असा संदेश आला की बागुल सरांनी धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक नवीन विचार घेऊन आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. धम्मकीर्ती नगरमधली लोक त्यांचं किती स्वागत करतील मला माहित नाही, कारण त्यांना हे माहित होतं की कुठलंही प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट कुठलाही फार काळ टिकत नसतो. कारण कधी तो गर्भपानात जातो, कधी हमरीतुमरीत जातो, तर कधी मला फुल नाही दिलं म्हणून त्याच्यात जातो. आणि त्या प्रोजेक्टच्या प्रमुखांमध्ये फाटाफूट होते आणि प्रोजेक्ट 2-3 वर्ष चालतो, त्याच्यानंतर तो जातो. त्यांचं म्हणणं ते बरोबर होतं. त्याला असंही म्हणायचं होतं की धम्मकीर्ती नगरमधील लोकांना फार काळ
बागुल सरांचं स्वागत करता येणार नाही कारण ते संपणार आहे असं त्यांना ते म्हणायचं होतं. त्याचा दृष्टिकोन बरोबर होता. तो एक आपल्याला चालना देणारा भाग होता. आणि आज तेच पुन्हा म्हणतो की ज्यांनी त्यांनी अशा पद्धतीचं बोलणं केलं ते चांगलंच होतं, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं टीका केली, ज्यांनी अवहेलना केली, त्या बिचाऱ्यांच्यामुळे एक नवीन ताकद मिळाली आणि ती ताकद 16 वर्ष टिकली. म्हणून ज्यांनी नावं दिली त्यांना फार धन्यवाद, खूप धन्यवाद. फक्त त्याचा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक जी कृती ठरलेली असते त्यांच्या एका दृष्टिकोनातून बरोबर असतं की आंबेडकर चळवळीमध्ये फारसे काय गोष्टी टिकत नाही आणि म्हणून त्यांना तसं वाटलं असं. पण ज्या चळवळीला बेस असतो, या देशात सगळ्यांनी चळवळी केली, पण सगळ्यांच्या चळवळीला धर्माचा बेस होता. बाबासाहेबांच्या चळवळीला समतेचा बेस आहे. आणि ज्याला समतेचा बेस आहे, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व याचा बेस ज्या चळवळीला आहे तो विचार कधीच मरत नाही. ती चळवळ कधीच संपत नाही. किती बाबासाहेबांनी चळवळ संपवण्यासाठी प्रयत्न केले? थोडे केले का प्रयत्न? बाबासाहेबांचे पुतळे फोडण्यापासून प्रयत्न केले की नाही? सगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले. सगळ्या प्रयत्नाचे प्रयत्न झाले. हे ऐकतच नाही. यांच्या कलेक्टरच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागलं. तसे आम्ही गावचे पाटील पण महान कलेक्टरच्या हाताखाली काम करावं लागलं. हे त्यांना टोचत होतं कायमच. आणि म्हणून की काय जागा त्यांनी भरून काढायचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा विचार मरत नाही म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीला गती देणारी आणि समग्र मानवजातीचं कल्याण असणारं भारतीय संविधानाच्या नादी लागायला त्यांना असं वाटलं की भारतीय संविधानाच्या नादी लागलं की पुस्तक मारायचं, त्यांना मारायचं ठरवलं तर निदान तिकडनं तरी ते मारण्याचा प्रयत्न होईल. पण विचार कधीच करत नाही. दररोज ते नवीन आयाम घेऊन जगायला येतात. फुलेंचा विचार बाबासाहेबांनी आणलाच ना, साधी गोष्ट आहे. कबीरांचा विचार फुलेंनी घेतलाच आहे, फुलेंचा विचार बाबासाहेबांनी घेतलाच आहे. हे विचाराची फक्त ट्रान्सपोर्टेशन होतं, ट्रान्सपोर्ट होतं, त्याचं वाहतूक त्याची बदलते पण विचार बदलत नाही. कारण विचार हे बेसिक असतो आणि विचार हे खोलवर असतात, ते वरवर नसतात. म्हणून हा गंभरत केवळ आणि केवळ जे मला पहिल्या दिवसापासून दिसतं, गौतमी महिला मंडळाच्या सर्व भगिनींनी, आयांनी त्या स्वतःची कशा पद्धतीने सेवा केली ते फक्त मला सांगितलं. रथाबरोबर भरपूर लोक सामील होते. ते भरपूर दिवस म्हणजे फार दिवस ते आमच्या बरोबर राहिले, परंतु टिकू शकले नाही, काही निघून गेले. त्याचा साक्षीदार मीच आहे. ओरिजिनल जे होते विचाराचे ते ओरिजिनल आता जिवंत आहे. भगवान बुद्धांनी त्याचा धर्म फक्त 5 लोकांना दिला होता. आपल्याबरोबर जेवढे लोक येत होती त्याच्यातली बरीचशी काळाली, कारण त्यांच्याच विचाराला बेस नसतो म्हणून माणसं करतात. त्यांना कळत नाही नेमकं काय. एकतर आंबेडकर चळवळीमध्ये पैसे दिल्याशिवाय, पैसे खाल्ल्याशिवाय चळवळ टिकत नाही. आता रथावर काय मिळणार त्यांना? या चळवळीत जर काही मिळत नाही मग कशाला जायचं रथाबरोबर? त्यांना काय माहिती विचार काय?
या सगळ्या गोष्टीचा आढावा जर घेतला तर एक गोष्ट लक्षात येते, बाबासाहेबांची चळवळ कधीही मरत नाही. कदाचित पुढच्या वर्षी रथ येईल, मी जिवंत असेल तर, कदाचित त्याच्या पुढच्या वर्षी येईल, कदाचित तो आणखी येईल काही वर्षानंतर. मी असेल अथवा नसेल, बुद्धानं रोपट लावलं, बुद्ध असो अथवा नसो रोपट फुलतं. बाबासाहेबांची चळवळ त्यांनी बेसिक पूर्ण तयारी केली. बाबासाहेब असो अथवा नसो चळवळ चालत राहणार. हा रथ सुरू झाला, बागुलसर असो अथवा नसो रथ चालूच राहणार. कारण ती समाजाची एक प्रकारची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी हेच वाक्य ऐकायला मिळतं मला, जे पूजाने आता वाक्य उद्गारलं. दुपारी बोलण्याची मनस्थिती नव्हती माझी, कारण झालं तर काल परवा जरा थकल्यासारखं झालं होतं, त्यामुळे नव्हती. परंतु कसा मी एक तास बोलून मलाच कळालं नाही. आणि त्या सगळ्यात पहिला मग म्हटलं की नाही, कार्यक्रम किती वर्षभर आहे का, तर बागुल सर जेव्हा येतात, रथावर जेव्हा असतात, रथाच्या वेळेला जेव्हा ते ऐकायला मिळतं ते नाही बसत. ही तुमच्यापासून मला मिळालेली ऊर्जा आहे. हा रथ मी घेऊन चाललोय, हा लोकांना दाखवण्यासाठी नाही, तुम्हाला प्रवचन देण्यासाठी नाही, समाजातल्या प्रत्येक माणसाकडनं काहीतरी शिकायचं आहे मला, म्हणून हा रथ आहे. आणि मी दररोज शिकतो. तुम्हाला माहित असेल मी कोणापासून काय शिकतो. मी माझ्याबरोबर जे धम्मरथाबरोबर जे लोक आहेत, या प्रत्येक लोकांकडनं मी शिकतो. मी माझ्या शिक्षणासाठी बाहेर पडलेलो आहे. तुम्हाला वाटत असेल बाबासाहेब रथ आतापर्यंत टिकवलं, तो टिकवलं नाही, मला शिकायचं म्हणून तो टिकला. माझी एक्झिट झाली तर तो पुढे काय होत नाही, पण मी स्वतःला शहाणपणा आला पाहिजे म्हणून हा रथ काढत आहे आणि म्हणून हा टिकलेला आहे. मी जर फार शहाणा असं जर म्हणून गेलो, असं रथ काढला असता तर मी अति शहाण्याच्या लागीत जाऊन बसलो असतो. मला तिथं बसायचं, मला शिकायचं. कारण आपला बाप मरेपर्यंत विद्यार्थ्या सादर झालेला आहे. आणि विद्यार्थी म्हणून जगत असताना जी मजा असते ती कशातच नसते. आज आपली अवस्था थोडीशी बिघडली. आपण चळवळीकडे नीट पहा, आज काय झालेलं आहे. आंबेडकरी चळवळीकडे काय झालं म्हणते, मी त्याच्याबद्दल म्हणते सुद्धा बोललेले. बंदीचा मुद्दा मला तो पटला. काय होतं, त्यांनी सांगितलं की समग्र आणि सर्वांच्या विरुद्ध तर्क केलं, विचार केला तर त्याला निश्चितपणे यश येईल. त्यांनी सोसायटी बद्दल किंवा याच्याबद्दल बोलले, आमचं बोलणं झालं हे लक्षात घ्या. परंतु जेव्हा सार्वजनिक कल्याणामध्ये जेव्हा एखादा स्वार्थ पटकन उभा राहतो तेव्हा सार्वजनिक कल्याणाचं वाटोळ होतं. नीट लक्षात घ्या. परंतु आपल्याला ते बोलता येत नाही बऱ्याच वेळेला. पण ते मी त्यातून एक संदेश दिलेला आहे, त्या संदेशाचा आपल्याला अर्थ कळाला पाहिजे. सार्वजनिक कल्याण जेव्हा असतं आणि सार्वजनिक कल्याण करू इच्छिणारी जी माणसं बरोबर काम करतात ती जर बरोबर असतील तर निश्चितपणे जगणं सुसह्य होतं. आज आपली परिस्थिती थोडीशी जरा बिघडलेली आहे. आपण नेमकं काय करत आहोत हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे दर दिवस कोंबडी अंड देते सोन्याचं, एकदाच कापायची का मिळते ते का भागवायचं, या द्वंद्व अवस्थेमध्ये आम्ही आहोत. तुम्हाला मला 7वीला असताना एक शेख चिल्लीची गोष्ट होती. शेख चिल्ली
हिंदीमध्ये झाला होता. ती गोष्ट अशी होती की त्या शेख चिलीला त्याच्या आईने सांगितलं की बाळा रानात जा आणि जळण्यासाठी लाकडं घेऊन ये. मग तो आणायला गेला. एक झाड त्याने पाहिलं. आता मी तुम्हाला झाड दाखवतो. मी तुम्हाला झाड दाखवतो. असं झाड आहे. तो झाडावर चालला आणि कुठली फांदी वाळलेली आहे ती त्याने शोधली. हे झाड आहे आणि फांदी या बाजूला आहे. आता तो फांदी तोडायला लागला. वाळलेली फांदी ना त्याला तोडायची. मग तो शहाणा नाही ना. तो शहाणा नाही. अक्कल नाही. मग या टोकाला बसायचं की इकडे बसायचं याच्यात ठरवलं नाही. तो जिकडे फांदी संपते त्या बाजूला बसला आणि फांदी बाजूने तोडायला लागला. म्हणजे बसला इकडे आणि फांदी तोडतोय इकडे. तो फांदी तोडतोय 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 तोडतोय. आता ती कुठली जाणार आहे. तेवढ्यात तिथून खाली डॉक्टर हजारे चालले होते. डॉक्टर हजारे त्यांना सांगितलं अरे बेटा तू क्या कर रहा है. बोले कुछ नहीं. मारे बोला कि घरवाले के लिए कुछ लड्डू लाओ. बस लड्डू ले रहा हूँ. अरे लेकिन जिस डाली में तू बैठा है उसको काट रहा है. तो फिर तो क्या होगा. नहीं होगा. आप तो गिर जाओगी ना. या तो बोले कि हड़ोदा सर गिर जाओगी ना. तो क्या बोला बढ़िया है आपके लोग मुझे सिखा रहे. चलो ते बिचारे की बंदी के बंदी पण आले. बंदी के झाले क्या कर रहा है. जलावन के लिए लड्डू लेके जा रहा हूँ. उन्होंने जिस डाल को बैठे उसको काट रहा है. उनको क्या होगा उसमें. ते गेले निघून. हे इकडे गेली हे इकडे गेली आणि मग शेवटी ती फांदी सुटली. फांदी सुटल्यावर हा कुठं पडला खाली. खाली पडला तरी बावळ सारखं उठला. अरे नाही नाही त्यांनी सांगितलं होतं पहिल्यांदा आधारे सरांनी सांगितलं होतं जी डाली तो बैठे उसको काट रहा है वो गिर जाएगा. ते पळत 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 याच्या पाठीमाग गेले. हजार साहेब तो परत लांब तर गेले होते. ते परत गेलं पळत. म्हणला थांबा थांबा थांबा. त्याने गाडी अडवून ते थांबा थांबले. थांबल्यानंतर त्याला विचारलं की खरंच तुम्हाला मानावं लागेल. म्हणलं का अहो तुमचं भविष्य खरं ठरलं ना. मी ज्या भांडीवर बसलो होतो तिला तोडत होतो ती पडली ना. मी पडलो ना. म्हणले वो तो सही है वो तो पढ़ने वाला था लिखने वाला था. नहीं 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 बोला आप बहुत बड़े ज्योतिष मालूम थे आपको. तुम्ही स्वतः फार मोठे ज्योतिषार. अरे मला याच्या ज्योतिषाचं काहीच नाही रे बाबा. ज्योतिषाचं याच्यात काहीच नाही. साधी गोष्ट आहे. तू तोडतोयस जिथं बसायचं जिथं बसून तोडायचं तिथं तोडलं नाही. जिकडून ती पडणार तिकडे बसला तर तू इकडे तोडतोयस. पडणार म्हणला नाही म्हणला मी तुम्हाला सोडणार नाही. असे पावडताना भरपूर भेटले असते. मला भेटले. शेवटी आजार साहेबांनी काय केलं घागात पिंजास आपला पिंजा सोडत नाही. त्यांनी कटवण्यासाठी आजार साहेब इकडे बोलले काय तो म्हणला मी भविष्यात मला मरण येणार नाही असं काहीतरी करा. सोडे वाट सोडे ना तू. शेवटी त्यांनी हजार साहेबांनी काय केलं आपला साधा द्वारा घ्यायचा आणि त्याच्या दंडात बांधला. म्हणजे इसको संभाल लो. तू सोच ना जब ये धागा टूट जाएगा तो समझना तू मर गया. मर गया. त्याचं लक्ष पुन्हा विचलित झालं. ते स्वतःलाच आपल्यापेक्षा जास्त कशाला जमा लागलं धाग्याला. गंमत आपली कुठे झाली बघा. कशाला जमा लागला धाग्याला. स्वतःला कमी केलं पण धाग्याला जास्त जमायला. त्याचं लक्ष धाग्यावर. दुसऱ्या दिवशी दुसरीकडे गेला असं चौकीकडे पाचवीकडे गेला असं पण तिथं कुठेतरी माझ्या तोडणार तो धागा तुटला आणि धागा तुटला आणि स्वतःने डिक्लेअर केलं मी मेलो. आमच्याची बावळ अशीच असतात. डिक्लेअर केलं मी मेलो आणि रस्त्याच्या कडेला चारी असते ना खड्डे खड्डे असतात तिथं जाऊन झोपला. आता तिकडनं त्याच वेळेला गौतम पाटील आपल्या दुकानासाठी सामान आणायला गेला होता. तो तिथं उतरला होता.
तर गौतमला वाटलं आपल्याकडे भरपूर सामान आहे, तेलाचा डबा आहे, शेंगदाण्याचा मोठा डबा आहे, अमुक आहे, तमुक आहे, पिठाचा आहे, धान्याचा आहे, एवढं कसं काय घ्यायचं. गौतम पाटील विचार करायला लागला, यार किसको बुलावं अगर कोई हो तो मैं लेके गया उसको 2-4 रुपये दे दूंगा. किसको विचार करायला लागला. त्यांची ती बडबड याने ऐकली. ते कुठं पडलं होतं, रस्त्याच्या कडेला. त्यांनी ते ऐकलं आणि गौतम पाटील काय म्हणला, मी आलो असतो म्हणला, लेकिन मी भर चुका हूं ना. काय म्हणला, मी गेलो ना, तुम्ही खरंच आलो असतो तुम्हाला मदत करायला. गौतम पाटील म्हटला, आवाज कुठे पुढे गेलो. अरे मला शेतकरी तू, हा मला मी नेहमीच आहे ना. चल डोकं त्याला बघे, तुला 5 रुपये देतो. हा मला मी 5 रुपये घेतो, तर मी नेलो त्याचं काय करू. आम्ही आमचं म्हणून अगोदर डिक्लेअर करून नेलो. लक्षात घ्या, आंबेडकर चळवळीची काय चेष्टा केली आहे, अज्ञानापोटी म्हणा किंवा शहाणपणा, अति शहाणपणापोटी. शेवटी गौतमनी त्याला सांगितलं, बाबा हे 5 रुपये हातात घे, वाटलं तर, पण तू चल, तू नेला नाहीस. म्हणलं खरंच नेलो नाही का, नाही गेला म्हणले. आणि खरंच नेलं का, ऊट बनले तर फटका देईल. उठला, डोक्यात तेलाचा डबा घेतला आणि म्हणलं आता चला घरी जाऊ. पण डोक्यावर तेलाचा डबा घेऊन हळूहळू निघाला. मनात विचार आला, आम्ही मनाची मांडी खायला मनात विचार आला, आता 5 रुपये 5 रुपये 5 आले आहे. 5 रुपये 5 आले आणि जास्त होती. परत 20 आले. असं करता करता माझ्याकडून कोंबड्या भरपूर होती. परत नंतर मी त्या सगळ्या कोंबड्या विकले आणि मग शेळ्या घे. म्हणजे एका शेळीचे एका वर्षात 2 होती, 2 शेळ्याचे 4 होती आणि माझ्याकडं बहुत मोठा रेवड होते, खंडीवर होती. मग मी मालदार होईल, मग मी लग्न करीन, मग मला मुलं होतील आणि मग मी पैशाला झालो की मग मी गावामध्ये असा हिंडणार आणि 4 माणसात बसलेला असणार. मग माझी बायको पोराला पाठवी, जा तुझ्या पप्पांना जेवायला बोलू. बायको काय करी, तर पोरांना सांगेल, जा तुझ्या पप्पांना बोलू. तरी मी त्यावेळेला सांगणार, मी येणार नाही. मान हलवली, डबा कुठं पडला. आमची गडबड काय झाली, चळवळीमध्ये आमची गडबड शेकचिल्लीसारखी झाली आणि आम्ही एकमेकाला दोष देत राहिलो. मी माझ्यातले दोष कधी पाहिले नाही. मी माझ्यातले दोष कधी पाहिले नाही. मला काय अशी सवय आहे, तो नालाय. खरं तर माझंही मन कधी काम आहे, ते कोणतरी करायला पाहिजे याची जाणीव मला राहिली. आणि चळवळीमध्ये अशा प्रवृत्ती वाढल्या गेल्यानं सहकार चळवळ जी आहे आपल्याची, ती संपत आलेली आहे. मी महाराष्ट्रावर येतो, परंतु मला आमच्या विशेषतः आमच्या भागाकडं, तुमच्याकडे किती काय मला माहिती नाही, पण आमच्या भागाकडं बिहार अक्षरशः कडी लावून बंद आहे. कडी कोयना लावून कुलूप लावून बंद आहे. जे उघडे आहेत त्या ठिकाणी एकतर जनावर बांधली जातात किंवा मग पत्त्याचा डाव चाललेला असतो. आमच्या हाताने आम्हीच आमच्या जमात वाटवून करत आहोत की नाही, याच्यावर आता आपल्याला विचार करायला पाहिजे. अभिनय तो कमी नाही हे लक्षात घ्या. कारण 24 आता येते, 24 आता येते. मला कदाचित आठवत असेल, मी 2010ला 12ला 13ला 2024चं वर्णन केलं होतं. मला आठवते, माझ्याकडे सिद्धी झाली. मी बोलत होतो की 2024 तुमच्यासाठी तुमचा मरणाचा दिवस असणार आहे. मरणाचा. काही माणसं खरंच म्हणतात आणि काही माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. जिवंत आहे पण मेलेली, त्याचा काही अर्थ नाही, त्याचा काही जगण्याला काही फायदा. जर आजही आम्ही आमच्या धम्माकडे नीट पाहिलं नाही तर धम्माचं वाटलं होईल. आमच्या मनामध्ये पूर्वग्रह दूषित विचार
पेरला गेलाच कसा. मी माझ्या संपादकीय लेखामध्ये डॉक्टर साहेबांनी मी तुम्हाला धन्यवाद देतो की ते मी सांगण्याच्या ऐवजी तुम्ही ते सांगून टाकलं. फार चांगलं झालं, फार चांगलं झालं. मी हे बोलतोय दररोज, वर्षातून एकदा संपादकीय मध्ये लिहितोय. मला हेच कळत नाही की मी लिहिलेलं हे संपादकीय पुस्तक आहे किंवा याच्यातले जे संपादकीय आहे ते किती लोकांनी वाचले. मी तर दाखला देऊन जातोय. मग तुम्ही नुसतं फोटो काढता काय, मला आला का, यावर्षी कोणाचा बदलायचा, तर निश्चित खरं वाचा. याच्यामध्ये यावर्षी एक लेख अत्यंत महत्वाचा, 2 लेख. एक आहे आम्ही आमचे मारेकरी, नारायणराव जाधव येळगावकरांचा आहे, आणि दुसरा संपादकीमध्ये मी लिहिलेला आहे. नारायणराव जाधवांनी अक्षरशः चळवळीचा कशा पद्धतीनं विस्फोट झालेला आहे याच्यावर अत्यंत सुंदर टिप्पणी केलेली आहे आणि मी तर फारच केलेली आहे. मी म्हणतो आम्ही लिहितोय, आम्ही बोलतोय, आम्ही लिहितोय, आम्ही बोलतोय आणि आम्ही कृती करतोय दमत आणण्याची. माणसामध्ये बदल होतोय का हा मोठा चिंतनाचा विषय आहे. एक खात्री मला, मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी 2-4 लोक त्याच्यामध्ये ऍड होत आहेत. ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे, अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच जी चांगली लोक आहेत, म्हणूनच जी चांगली लोक आहेत किमान त्यांच्यामुळे तरी हा धर्म टिकला आहे हे बाकी नक्कीच खरं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं पुनर्बांधणी करावी लागणार आहे धम्माची. जशी धम्माची वाट लावली गेली काही लोकांकडून, त्याच्यात आमचे तेवढे जबाबदार, आमचेही तेवढे जबाबदार. त्याच्यातून नागपूर सुद्धा सुटलेलं नाही हे लक्षात घ्या. नागपूर सारख्या आमच्या पवित्र शहरात सुद्धा काही डुप्लिकेट चेहरे आहेत. इथं नाही म्हणत, शहरात, या जिल्ह्यात आहेत. या शहरातले नाव सांगणं मला योग्य वाटत नाही, पण या शहरातले काही सुद्धा लोक आजलाही देवीला पाळणारे आहेत, उपवास धरणारे आहेत, चपला न घालणारे आहेत. असं कुठला देव? ऑक्टोबर ईद आणि चपला घालायच्या नाही. आता सगळीकडे डांबरच आहे. काय अवस्था देवायची? किडण्या खराब होतील ना त्याच्या पडतात. बरं देव काय औषध लावणार आहे? किडण्या लावणार आहे का? पण खोट्याच्या पाठीमागे आम्ही का लागलो? तथागत भगवान गौतम बुद्धांना एवढा विज्ञानवादी शुद्ध धम्म दिलेला असताना आम्ही का वेगळ्यासारखं करत आहोत? अजून किती माणसामध्ये तुम्हाला द्यायला हवं होतं? काय द्यायचं राहून गेलं? तुम्हाला काय अपेक्षा आहे? अक्षरशः अत्यंत वाईट परिस्थिती आहे ही म्हणावं लागतं मला. दीक्षाभूमीवर सुरुवातीला जेव्हा व्रत असायचा त्यावेळेला हळदी कुंकवाची दुकान असायचे आणि आपली बाई हळदी घ्यायची, इथे लावायची, मुलाला राहायची. आता सर काही वर्ष मी म्हणजे 8, 9, 10, 11, 12 या 5 वर्ष मी दीक्षाभूमीवर भर दिवसात थोडा धिंगाणा करायचा. रथ एका बाजूला लावायचं, धिंगाणा करायचं. ते सगळे हळदीचे आणि कुंकवाचे सगळे अख्खे पोते उचलून मी जमिनीवर टाकायचे. आता ते थोडेसे बंद झाले पण समूळ नष्ट होत नाही. माझ्यातली प्रवृत्ती तुम्ही घेता म्हणून ते येतात ना. ते काय येतात? खरं तर दीक्षाभूमीवर काय घेऊन जायला पाहिजे?
आम्ही चैत्यभूमीला जातो. चैत्यभूमीवर काय घेऊन यायला पाहिजे, क्रांतीभूमीत काय घेऊन यायला पाहिजे, महाडच्या भूमीत काय घेऊन यायला पाहिजे, काय घेऊन यायचं हे आम्ही कधीच विसरलो. तिथं जाऊन काय मजा करायची याच्यासाठी प्रमाणे करा. तर एक गोष्ट झाली, एक गोष्ट नक्की होती, चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला आज उद्या आणि परवा दीक्षाभूमीवर कमीत कमी 5.5 ते 6 कोटीची पुस्तकं विकली जाणार यात शंकाच नाही. कारण ते वाचण्याची आवड फक्त आमची आहे, इतरांना कळत नाही, इतर समाजाला ते कळत नाही. आम्ही वाचित आहोत. सगळ्यात जास्त पुस्तके घेणारा आपला समाज आहे, कारण आपली मैत्री ही पुस्तकाशी आहे, ग्रंथाशी आहे. कारण ती सवय आपल्याला आपल्या बापानं लावलेली सवय आहे आणि त्या सवयीशी आपण बाकी प्रामाणिक राहणार. परंतु चळवळ ज्या अर्थानं थोपवायला पाहिजे होती, ती चळवळ ज्या अर्थानं पुढे यायला पाहिजे होती, ती अद्यापही आली आहे असं मी मोठ्या गर्वानं म्हणू शकत नाही. मध्यंतरी एक IAS ऑफिसर होता आपला, एक होता IAS ऑफिसर, आमच्या दोघांच्या इकडे बोलणंही झालं. एक दिवस त्यांनी स्वतःहून मला फोन केला, बहुतेक आता रिटायर झाले. त्यांनीच मला फोन केला, एक छान लिहिला होता, आंबेडकरी चळवळ कशामुळे मागे आली याच्यावर लेख लिहिला होता, तो वाचला नाही, त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया दिली. तो IAS ऑफिसर बाबासाहेबांच्या काही मताशी सहमतच नव्हता. नाही, ही बाबासाहेबांची चूक आहे. बाबा तू IAS झालास, तू कलेक्टर आहेस आणि तू म्हणतो बाबासाहेब ही चूक आहे. मला मोठा प्रश्न पडला, तुझी फायदा असेल मी कुठे आहे, कुठे आहे विचारावं लागेल, तुझं रक्त तपासावं लागेल आम्हाला. तो आमच्यातलाच आहे, कारण आम्ही समतेचे वाढलेले आहोत, अस्पृश्यता निवारण्याचे वाढलेले आहोत, विषमतेला मारणारे आहोत, सार्वभौम स्वीकारणारे आहोत, स्वातंत्र्य समतेला स्वीकारणारे आहोत, बंधुतेला स्वीकारणारे आहोत. तू असं काय म्हणतोस? नंतर कळालं की त्याची बाजू ब्राह्मण. एकदा 20 कन्या त्या घरात आली, ब्राह्मणाची 20 कन्या एकदा घरात आली, त्याची बरोबर स्लो पॉइझनिंग, डायबिटीस सारखा स्लो पॉइझनिंग, एक अवयव मारते आणि एक अवयव मारला की नंतर पण डिक्लेअर होतं मल्टिपल ऑर्गन डिसीज. ओके, नेलं येतो बस. त्याच्यातून नरेंद्र जाधव सारखा माणूस सुद्धा सुटला नाही, लक्षात घ्या. त्याच्यातून नरेंद्र जाधव सारखा, हे रेकॉर्ड होते बरं का, मी बोलतो मी तसं, नरेंद्र जाधव सारखा माणूस सुद्धा सुटला नाही. फार वाईट वाटतं मला. अरे जर बाबासाहेब नावाचा बाप जर नसता, किड्या मुलीसाठी गेल्या असतात रे, किड्या मुलीसाठी आपला बाप 1000 वेळा गेला, आपला बाप 1000 वेळा गेला, पण 1000 वेळा तुझ्या अंतःकरणाला त्याने जीवदान दिलं म्हणून तू जिवंत आहेस. हे आपल्याला जरी कळलं ना, एवढं जरी कळलं तरी मी म्हणतो आंबेडकरी चळवळ तुम्हाला कळत असतो. हेच कळत नाही आपल्याला, हेच नेमकं कळत नाही की बाबासाहेबांनी माझ्यासाठी नेमकं काय केलं. आपलं पोरगं पहिलीचं पोरगं इंग्लिश बोलतं, इंडिया इज माय कंट्री, इंडिया साथ बोलतो, असं पटपट ते जो ऐकणाऱ्याला कळत हा नेमका काय बोलतोय. आपल्या घरातला आजोबा ते नुसतं पोरा नाकाच्या तोंडाकडे पाहतात आणि मग आपलं म्हणतात ते काय बोलते काय ते मग कळत नाही, पण इंग्लिश म्हणतात त्याला. ज्या आपल्या आजोबाला इंग्लिश माहित नाही, ज्या आपल्या आजोबाला शिक्षण माहित नाही, ज्या आजोबाला काहीच माहित नाही,
जोड लगोट लावून आपला आजोबा सावलीत बसत होता, जनावर कधी मरते त्याची वाट पाहत. आणि ते पोरग त्या बापा आज्याचं पोरग नातू आज इंग्लिश बोलत असेल तर याच्या धन्यवाद बाबासाहेबांना द्यायला पाहिजे. इतर कोण आहे? मग मला सांगा, ज्यानं उभं केलं, ज्याने चालायला लावलं, ज्याने पळायला शिकवलं, पळणाऱ्याला हे सांगितलं कुठल्या दिशेने पळायचं, म्हणजे कुठल्या लेवलला बाबासाहेबांनी सांगितलं. जे पंगू होतं त्याला काय केलं? चालायला लावलं. जो चाललाय त्याला काय सांगितलं? तुला पळायचंय. जो पळतोय त्याला सांगितलं तुला योग्य दिशेने पळायचं. त्याला दिशा दाखवली आपल्या बोटाने. मरताना रमाई तेच म्हणाली होती. मरताना रमाई तेच म्हणत होती. त्या दिवशी रमाईचा शेवटचा दिवस होता. बाबासाहेबांच्या डाव्या मांडीवर रमाई पडलेली आहे. बाहेर सगळा जनसमुदाय गच्च भरलेला आहे. बाबासाहेबांनी सुरुवातीला कॉफी पाजायचा प्रयत्न केला, कॉफी पिली नाही. नंतर बाबासाहेबांनी सांगितलं ताट आणा जेवणाचं, माझ्या आम्हाला शेवटचं जेवण टाकायचं. म्हणून भाजी पातळी पुरवली बाबासाहेबांनी. आणि कोपऱ्यामध्ये यशवंतराव उभा होता. प्रकाश आंबेडकर यशवंतराव उभा होता. रमाईने सांगितलं मला घेऊन नका. आणि त्याला त्या म्हणाली बाबासाहेबांच्या डोळ्यातून शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. ज्या बोटाला मला कुंकू लावलं ते बोट समाजाला दिशा देणारं ठरावं एवढीच माझी इच्छा आहे. तिनेही मार्गाला तुमचं कल्याण पाहावं, आपल्या बापाने तुमचं कल्याण पाहावं. अशी कोण लागून गेले तुम्ही? खरं तर तुम्हाला तिथंच बोलून द्यायला पाहिजे होतं जेव्हा आज हे चित्र दिसतं. उलट केली लोक जेव्हा दिसतात. आज एका मुलगी इकडे वामनदादाचं गाणं गायचं, केस माझे जेवण पाक कोण दिसत काय माया खांब. त्याचं ते जे कळणं आहे ते फार मला फार महत्वाचं वाटतं. गोडी होती मधाची मला जोवरी, ही गोडी होती मधाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. आपल्या बरोबर जवळ जर मोल असेल ना सगळे मिळून तिथे लागतात. ही गोडी होती मधाची मला जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. संपता अर्क सारे पडू लागले तेव्हा जीवन कळू लागले. आपल्याला केव्हा शिकायला आहे की वामनदादाला काम होतं बाबासाहेब जीवन असताना ते आपल्याला केव्हा त्यावेळेला नारायणरावचं काम ऐकून बाबासाहेब नारायणरावला म्हणतात, नारायणराव तुझं एक गाणं आणि माझी 10 भाषणं, हा एवढा मोठा रेश आहे बरं. त्या वेळेच्या वेड्यांना चळवळीचं वेळ लागलं होतं. बाबासाहेबांना समाजाला प्रकाशात उभं करण्याचं वेळ लागलं होतं. आणि
आणि आज आम्हाला बाबासाहेबांना संपवण्याचं वेळ लागले का याच्याबद्दल चिंता निश्चित वाटते. ही चिंताच माझ्या चळवळीचा मूळ विषय तो चिंता आहे. या रथाचा मूळ विषय तो आहे की तुमच्या प्रत्येकाचं बोट मला बाबासाहेबांच्या हातात द्यायचंय, एवढंच मला काम करायचंय. कारण एकदा बाबासाहेबांच्या हातात बोट दिलं की तुमचं बाबासाहेब तुम्हाला पुढे घेऊन जातील बुद्धाच्या सम्यक राजवाड्या. आणि एकदा बुद्धाच्या सम्यक राजवाड्यात गेलं तर परत भांडणं होणार नाही, द्वेष होणार नाही, मैत्री भावना वाढेल. एवढं जरी वाढलं तरी या धर्माभियानाचा या धर्मरथाचा निश्चितपणे फायदा झाला असं मी समजेल. गौतमी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांना गेले 15 वर्ष तुम्ही माझ्यावर लेकरासारखी माया करत आहात. माझ्याबरोबर आलेल्या सगळ्याच लोकांना तुम्ही लेकराप्रमाणे त्यांना वागवत आहात. कोण म्हणतो चळवळ लयात चालू, राग येत असेल, येतोही, पण म्हणून जे चांगलं आहे त्याच्यामुळे तरी चळवळ टिकली. जर या प्रवासामध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 24 कमिटी आहेत धर्माभियानाच्या, जर या प्रत्येकाला मला चांगली वागणूक दिलीच नसती तरी धर्माभियान टिकला असं लक्षात नाही नसती. पण मला मी माझ्यातला मुद्दा काय जागा ठेवला, मी तुमच्याशी मैत्री भावनेनेच वागायचा प्रयत्न केला आणि त्याचं उत्तर मला एवढं चांगलं आलं की मी जेव्हा तुमच्याकडे मैत्री करतोय तेव्हा तुम्ही माझ्यावर मुलाचं प्रेम देत आहे. मैत्री आणि मुलाचं प्रेम याच्यामध्ये माझा बुद्ध काढतला आणि मी तिथे वाढत गेलो. नमोबुद्धाय. माहीत करताय कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, त्याचा फायदा घेऊन बोलतोय. शेवटी मैत्री केव्हाही करताय. ज्यावेळेस बुद्धांनी आनंदचा विचार करतो की तुला बुद्ध धर्म कळला काय, त्यावेळेस आनंदचं उत्तर काय होतं की मैत्री म्हणजे अर्धाकृत नाही. त्यावेळेस भगवान काय म्हटले आनंद तू चुकतोयस. काय चुकतोयस? अरे मैत्री म्हणजे अर्धाकृत धर्म नाही, मैत्री म्हणजे पूर्ण बुद्ध धर्म. असं आनंदला भगवान बुद्धांनी सांगितलं होतं. मित्र हो, वाडीमध्ये आपली वस्ती किती, कुटुंब किती, धर्मकीर्ती नगरची घरं किती? मी तुम्हाला विचारतोय किती घर आहेत धर्मकीर्ती नगरमध्ये? घरं किती आहेत? 300. कमीत कमी तुम्ही 300 घरांमध्ये जरी मैत्री केली ना, त्यांच्याशी तुमचं पटत नाही. मैत्री भावना जी आहे, मैत्री भावना ध्यान जे होतं ते 2 प्रकारे होतं. एक आनापानसाठी होतं आणि दुसरं मैत्री भावना होतं. मैत्री म्हणजे स्वतःशी मैत्री करणं, बरोबर आहे. मग दुसऱ्या मित्राशी मैत्री करणं, तिसऱ्या ज्याचं आपल्याशी पडत नाही, ज्याचा आपल्याला राग येतो प्रथमदर्शी, त्याच्याशी मैत्री करणं. आणि त्याच्यानंतर या पृथ्वीच्या तळावर जेवढ्या काही जिवंत वस्तू आहेत, प्राणी असो पक्षी असो, त्यांच्याशी मैत्री करणं. आणि मग जगात जे पसरलेलं आहे त्यांच्याशी मैत्री करणं. अशी 5 स्टेपमध्ये ते ध्यान होतं. मी तुम्हाला विनंती करेन की हे जे 300 घरं जरी तुम्हाला मैत्री करत नसेल पडत, तुमचे विभिन्न विचार असतील, विभिन्न मुद्दे असतील, कुणाचं जागेचं भांडण असेल, कुणाचं वैचारिक भांडण असेल, वैचारिक असणं गरजेचं आहे. पण कमीत कमी 300 घरं एकत्रित आली पाहिजे हा प्रयत्न करा. या धर्मरथाचं सार्थक त्या दिवशी पूर्ण झालेलं आम्हाला दिसेल असं मला वाटतं. धन्यवाद. खूप धन्यवाद. मी वर्षा पाटील आई यांना इथे विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करा. आमचे भंतेजी आता बोलून गेलेले आहेत, त्याच्यावर बोलायचं. बोला, तुम्हाला काय वाटत? परवानगी आहे. 2008 मध्ये बाबासाहेबांचा आम्ही जेव्हा बसवला, जेव्हा उद्घाटन होतं, 2 दिवसावर उद्घाटनाची तारीख होती, तेव्हा भंतेजी जे आमच्या विरोधामध्ये होते, आमच्या धर्मकीर्ती नगरमध्ये
लोक. तेव्हा भंतेजी त्या लोकांसोबत पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि म्हणतात की उद्घाटन कसं होईल काय होईल त्याबद्दल. त्याच्यानंतर मग आम्हाला माहिती झालं की भंतेजी तिथे गेले की हे उद्घाटन नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करतात. नंतर आम्हाला माहिती झाल्यानंतर आमचं महिला मंडळ आणि गौतम पाटील हे गेले, त्यांच्यासोबतही भंतेजी त्यांच्यासोबत गेले. तेव्हा चव्हाण इन्स्पेक्टर तिथे होते. त्यांनी म्हटलं भंतेजी हे तुम्हाला शोभत नाही, काय करताय तुम्ही. वेगळा शब्द वापरला होता शब्द मला माहिती. चला पुढे चला पुढे ठीक आहे, ऍक्सेप्ट केलं, पुढे बोल, स्वीकारलं, पुढे बोल. आमचं सर ते ओपन प्लेस आहे ते भंतेजी विकलेली आहे, आम्हाला जागा नाहीये. इथे जी जागा खुली होती तिथे आम्ही रमाई भवनाचं काम सुरू केलेलं आहे. ते आम्ही कोणाला वर्गणी मागितली नाही. आमचं गौतमी महिला मंडळ आणि गौतम पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते काम करत आहोत. जेव्हा आम्ही ते थोडं थोडं काम तिथे करतो तेव्हा भंतेजी पोलीस घेऊन येतात आणि ते काम बंद करतात आणि आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं. ही कोणती मैत्री आहे त्यांची सर. बर अजून काय बोला, एवढं बोलायचं खूप आहे पण ही वेळ नाहीये बोलायची. नाही आता सुद्धा 10 वाजले आता अजून अखेर रात पडली का नाही. एकदा बोलून ओपन तर व्हा, मग मजा येईल. हा तुम्हाला टेन्शन नको. हे दुःख वाटतं आम्हाला की आमची रमाई इतक्या वर्षापासून आम्ही तिचं काम म्हणजे ती अशी झोपडीमध्ये राहिली. आता आम्ही इतक्या वर्षानंतर त्याच्यावरती टीना टाकले. ते दुःख वाटतं की आमचेच लोक ते काम पूर्ण नाही होऊ देत. ते काय आहे जे बाबासाहेब त्यांचे आई त्यांची नाहीये का, त्यांना वाटत नाही की ते झालं पाहिजे म्हणून. हे खूप खंत वाटते आणि दुःख वाटते. ते आतापर्यंत ते त्याच्यावर जे पॉलिथिन आम्ही हरवर्षी घेत आहे आणि ते पॉलिथिन ते हरवर्षी तिथे टाकत होतो आणि हरवर्षी ते फाटत होतं. त्यांनी तशीच पावसाळ्यात उन्हात तशीच राहायची. एक लक्षात घ्या, व्यसन पदयंती हे व्यसन संबंध. त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं मला दुखवलं, हे जेव्हा वारंवार एखाद्याच्या अंतःकरणातून जात नसेल त्याच्याकडे मैत्री भावना निर्माण होणार नाही. त्याच्या अंतःकरणाचा वय कधी संपत नाही. काही गोष्टी आपण संपवायच्या असतात, आपण त्याच्यावर पाणी ओतायचं असतं. कोणीच सातबारा आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. आपण इथेच राहणार. तुम्ही आपण सगळे आपले राहणार. मी भंतेशी या संदर्भात बोललोय, मी तुम्हाला सांगितलं बोलणारही आहे यापुढे. त्याच्या काय आम्हाला मानून मोकळे होतं, आम्हाला भूक लागली. उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून हजारे साहेब, तसेच विवा बागुल साहेब, भंतेजी, त्याचप्रमाणे देहू रोड पुणे इथून आलेले सर्व उपासक आणि उपासिका यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, सहभागी झाले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आयोजित केलेले गौतमी महिला मंडळ, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व समकृती नगर येथील उपासक आणि उपासिका या सर्वांनी इथे कार्यक्रमाला उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते.